2011 साली झी मराठीवर आलेली गुंतदार हृदय ही मालिका खूप गाजली होती। अत्यंत वेगळ्या विषयावर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली होती। या मालिकेत मृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट होती। मात्र या मालिकेत देवी हे पात्र गाजवलेली बालकलाकार भाव खाऊन गेली होती। या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा झी गौरव अवॉर्ड सुद्धा मिळाला होता। ती बालकलाकार आता मोठी झाली आहे। आता ती मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे। ती बालकलाकार म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अनेक हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी रितिका श्रोत्री आहे। चला तर तिच्या या अभिनय प्रवासाची माहिती करून घेऊ। रितिका श्रोत्री मूळची पुण्याची आहे। तिचा जन्म 20 डिसेंबर 2000 साली झाला। शालेय शिक्षणादरम्यान ती विविध स्टेज शो आणि नाटकांमध्ये भाग घ्यायची। याच दरम्यान पुण्याच्या SPM इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतानाच तिला गुंतदार हृदय या मालिकेत काम करायची संधी मिळाली। तिने या संधीचं सोनं केलं। तिने जबरदस्त काम करून सर्वांची वाहवा मिळवली। नंतर तिने मागे वळून पाहिलं नाही। लगेचच तिला 2 मालिकांची ऑफर आली। पुढे लगेचच गुंडा पुरुष देव आणि डब्बाकुल या 2 मालिकांमध्ये ती दिसली होती। नंतर 2012 मध्ये आलेल्या खाली डोकं वरती पाय नावाच्या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। नंतर रितिकाने पुढच्या वर्षी आलेल्या प्रेम म्हणजे प्रेम असते नावाच्या चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती। याच वर्षी तिचे बेद उणे 10 नावाची मालिका सुद्धा आली होती। त्यानंतर 2015 साली आलेल्या स्लॅम बुक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली। या चित्रपटात तिने अपर्णा नावाचं मुख्य पात्र साकारलं होतं। तिचा पुढचा चित्रपट लॉस्ट अँड फाउंड होता, जो 2016 साली प्रसारित झाला होता। त्यानंतर 2017 साली आलेला बॉईज या गाजलेल्या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली। या चित्रपटात तिने साकारलेली ग्रेस हे पात्र खूप गाजलं होतं। नंतर तिने 2018 साली माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट या चित्रपटात काम केलं होतं। नंतर टकाटक नावाच्या ॲडल्ट कॉमेडी चित्रपटात ती दिसली होती। तिचा हा चित्रपट सुद्धा खूप चालला आणि तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं। पुढे तिने मीनाक्षी सुंदरेश्वर या हिंदी सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली होती। पुढे 2021 साली डार्लिंग नावाचा चित्रपट केला। या चित्रपटातही ती मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली। त्याच्याच पुढच्या वर्षी ती मॅड या सिनेमात दिसली होती। नंतर 2023 साली तिचे सरी, लंडन मिसळ, हृदय वसंत फुलताना आणि बॉईज 4 असे तब्बल 4 सिनेमे रिलीज झाले होते। यावर्षी जानेवारीमध्ये आलेल्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती। अशा प्रकारे रितिकाने कमी कालावधीत खूप काम केलं आहे। एकीकडे प्रचंड काम करूनही तिने पुण्याच्या ASP कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। सोशल मीडियावरही रितिका खूप प्रसिद्ध आहे। इंस्टाग्रामवर रितिकाचे 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। ती मोठ्या ब्रँडच्या टेलिव्हिजन जाहिरातीमध्येही दिसली आहे। ती उत्तम नृत्यांगना असून तिने विविध राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय नृत्य स्पर्धांमध्ये देखील भाग घेतलाय। आश्वासक अभिनय, सुंदर चेहरा, जबरदस्त फिटनेस आणि उत्तम डान्सर यामुळे एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून रितिकाकडे पाहिलं जातं। अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतील एक ताकदवान अभिनेत्री म्हणून रितिका नावारूपास येत आहे।